मेरा प्यार अरे काय नाचतो त्यांचे गाव यार तुम्हें कोई और चिंगारी तुम्हें कोई यार ये टूटेगा दे दिल आजी पान खाए सैयार मित्रांनो नमस्कार, कशा आहात तुम्ही? मी स्ट्रॉंग संजोग. इथे आमच्या घरी 10 दिवसाचे गणपती बाप्पा आलेले आहेत आणि इथे खूप सारे आमचे पाहुणे मित्रमंडळी हे सगळे येत असतात. इथे जेवताना हा भाऊ मला ठसन देतोय, मोबाईलमध्ये स्वतः बघतोय आणि मला ठसन देतोय. ठीक आहे, ती गोष्ट राहू दे, पण इथे सगळे पाहुणे आलेले आहेत आपल्या घरी. 10 दिवस पूर्ण घर गजबजलेला असतो, भरलेला असतो आणि आम्हाला खूप छान वाटतं जेव्हा कोण आमच्या घरी पाहुणे येतात. खूप छान असं त्यांचा पाहुणचार करायला मिळतो. हे आमचं नशीब आहे की बाहेरून पाहुणे येऊन आम्ही त्यांचा पाहुणचार करतो आणि ही संधी आम्हाला मिळते. इथे सगळेजण इथे बसलेले आहेत, ह्यासाठी बसलेले आहेत की आमच्या घरी एक प्रोग्राम होणार आहे. आता प्रोग्राम असा होणार आहे, तुम्हाला ते नंतर सांगतो. पण हा भाऊ पहिलं जेवून घ्यायचं ते नाही, त्याचं सगळं मोबाईलमध्ये लक्ष आहे. त्याला बोलो भाई पहिलं तू जेवून घे आणि नंतर मोबाईलमध्ये काय दुनियादारी करायची ती कर. पण भाऊ काय ऐकाय नाही मागत आहे. ठीक आहे, इथे ह्या लोकांची सगळी घाई चालू आहे जेवणाची, जेवण वाढायची. कारण की असेच पाहुणे खूप सारे अजून येणार आहेत, काही येऊन गेलेले आहेत. आता येतो मुद्द्यावरती. हे आहे भावेश भाऊ, सिंगर आहेत, खूप छान असं गाणं बोलणार आहेत. पण त्याआधी ह्या लोकांची घाई बघा. पूर्ण 10 दिवस यांची घाई अशीच असणार आहे. पण आपण आता आजीची घाई बघा, प्रतिभाच्या आजीची. आजी 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 बाई बोला, काय बोलताय? कसे आहे? कसे आहे तुम्ही? मी बरे आहे. हा बरे आहे ना? आरामात जेवा, काय घाई नका करू. आताच सांगतोय, काय बोललो? घाई नका करू. हा वा 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 वा. बाहेर सगळा गोंधळ आहे म्हणून प्रतिभाची आजी जी आहे ती बेडरूममध्ये जेवायला बसलेली आहे आणि इथे सगळ्यांची घाई गडबड चालू आहे. कारण आम्हाला प्रोग्राम पण बनवायचा आहे घरामध्ये. एक सिंगर आलेले आहेत, पण आता ह्यांनी पहिल्या पंक्तीमध्ये जेवून घेतलेलं आहे, तर आपण दुसऱ्या पंक्तीमध्ये जेवून घेतोय. प्रतिभा इथे थोडीशी लाडामध्ये आलेली आहे, कारण की आम्ही शेवटला जेवायला बसलो कारणाने प्रतिभाने थोडासा कन्सेप्ट खेळला. बोलले की थोडंसं मी तुम्हाला भरवते, थोडं तुम्ही मला भरवा. पण इथे मला थोडीशी लाज वाटते, असं म्हणजे थोडं टिपिकल राहायला. ठीक आहे, प्रतिभा बोलते तुम्ही पण मला भरवा. आता मी भरवतोय तर प्रतिभा बोलते उलटं वाटते ते सगळ्या गोष्टी. ठीक आहे, आपण सरळ भरवू, प्रतिभाला सरळ भरवण्याचा प्रयत्न करू. हो हो, प्रतिभाला आता भरवलेलं आहे. आज प्रतिभा खूप खुश झाली. आता मुंडे आलो, अरे अरे भडकली. इथे जेवून झालो आणि गेलो थेट प्रतिभाच्या आजीकडे. चला इथे थोडा गप्पा गोष्टी करू. आजी पान खाए सैयार. काय आजी काय ते वडपाची म्हणजे वडपाची मस्त तोडलाय. अगं बाई, आता पडला असता खाली पानाची, काय करताय? आजी बोलते अख्खा पान देऊ काय? तर मी बोललो अख्खा नको पान आहे. तर परत बोलतील की जावई बापूला पान खायची सवय आहे, तंबाखू खायची सवय आहे. आजी तंबाखू नका टाकू, हा फक्त सुपारी टाका थोडीशी. आणि जरा बघा होट लाल होण्यासाठी फक्त कात टाका थोडीशी. कातनी होतं की लुसून? कातनी होतं ना आजी? अगं बाई, काता पण एवढ्या अशा मोठ्या दगडांसारख्या आहेत. आजीच्या हसते एवढी मोठी कात. दाताने फोडा ना. फोडायला सांगितले तुला, काय खायला नाही दिली आहे. एवढी कुठे फोडणार दाताने? उष्टी होणार ती. हो दे ना, काय झालं? बस काय, ती तोंडात दे तुला घे आणि बाहेरची आजीला दे. एवढी खाऊ बस, हा. भरपूर झाली. चिकार होईल. चिकार होईल का? काय होईल काय होईल? चिकार. हे जुने जुने शब्द असे ऐकायला किती भारी वाटतात. चिकार चिकार म्हणजे म्हणजे चिकार म्हणजे जास्त जास्त लय. झाला पान माझा बनवून खूप झाला. हो. आता मस्त खाई के पान बनारस वाला. अरे यार पूर्ण वाईब घालवली यार तू. देऊ का? तर होऊन जाऊ दे. नका नका राहू दे. आजी पान खातो हो. आई पायाला 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 हाटले फुलटू का. तिकडे गाणं वाढ. चला आजीच्या पानाकडे बघू नका, ज्या पोटात दुखाल आजीचं. चला चला. नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही?
नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? विसरलो रे मी लाईव्ह. नमस्कार मित्रांनो, मी स्ट्रॉंग संजोग. कशा आहात तुम्ही? तर मित्रांनो, गणपती बसलेले आहे 10 दिवसाच्या आमच्या घरामध्ये. गणपतीच्या विसर्जनाच्या आदल्या दिवशी पूजा आहे आणि त्याच्या अगोदरच्या दिवशी आपले योगेश भाऊ आलेले आहेत. भावेश भाऊ, तुमची परीक्षा होती सगळ्यांच्या, तुम्ही दोघं पास झालात. मी योगेश भाऊ मुद्दा म्हणून बोललोय. आपले भावेश भाऊ आहेत, ते खूप मोठे सिंगर आहेत, खूप छान असं गाणं गातात. त्यांनी आज आम्हाला झलक दाखवली, पण आज इथे आम्हाला भेट दिलेली आहे. भावेश भाऊ, तुम्ही हे मनोरंजन जे करता ते तुमचे शो चालू असतात तिथे? हो, माझे कार्यक्रम जरा जोरात बोललात तर जरा मला आवाज. हो, माझे कार्यक्रम माईक चालू असतात. अरे हा यार, माईक आहे ना आपल्याकडे. माईक आहे ना. हो, माझे कार्यक्रम सतत चालू असतात. इव्हन मी 4-5 मैफिल केली आपल्या बाप्पासाठी. सो इथे पण मैफिल करायला आलो आणि थँक्यू सो मच आई आणि संजोग भाऊ, मला ही अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल आणि एक चान्स दिल्याबद्दल त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. इथे गणपती बाप्पाचं नाव घेऊन आपण कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे. पप्पा पण सज्ज आहे, ढोलकी वगैरे घेऊन. भावेश भाऊंचे पप्पा आहेत आणि इथे हा भाऊ मान वाकडी करून उभा आहे. कधी कार्यक्रम चालू होईल ह्या गोष्टीची वाट पाहतोय. तर चला सुरू करू. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. पालखी निघाली राजाची, पालखी निघाली राजाची, या गणेश नगरात. पालखी निघाली राजाची, पालखी निघाली राजाची, या गणेश नगरात. धीराचा राजा माझा बसलाय नटून थाटात, धीराचा राजा माझा बसलाय नटून थाटात. थँक्यू सो मच. गणपती बाप्पा खूप छान असं गाणं गायलेलं आहे आपल्या भावेश भाऊंनी. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. अशी साथ मला शेवटपर्यंत हवी. मिळेल अशी साथ? हो जरूर, नक्की नक्की. क्या बात आहे. तर विक्रम दादाने असं सांगितलं की हे माझं आवडीचं गाणं आहे. तर विक्रम दादा, हे गाणं तुमच्यासाठी. विक्रम दादाकडून पारितोषिक देणार आहे. जरा तुझ्या पायरीशी कोणी साल साध सुन्या काळजाची तुझ्या काळी जाई. तरी देवा सरणायो भोग कशा पाय, हरावाली वाट दिशा अंधाऱ्याला नाही. बाबाळून उधाळतो जीव माया बापा, वनावायो पेटला. थँक्यू सो मच. थँक्यू. खूप छान असं गाणं गायलेलं आहे भावेश भाऊनी. सेक्शन बाकी असेल. ओके बाबा आणि दोन्ही बाबा.
कपल डान्स तर होणार आहे. कोणाचा? आई बाबा आणि आईचा आणि पप्पांचा. नाही 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 नाही. आपलं एकदम ब्युटिफुल बघायला वाटतं कपल. अच्छा इथे वहिनी एक कपल डान्स झालाच पाहिजे. बर चलो बसलेत ना तिकडे जेवण वगैरे मोदक बिदक खाऊन त्यांनी सगळ्यांनी उठा जिंगाट होईपर्यंत बसायचं नाही.
जिंगाट होईपर्यंत बसायचं नाही. चल चल सध्या बसून ऐकू असं गाणं बोला, कारण आम्ही थकलेलो आहोत सध्या. येस आई. हा माईक द्या ना माईक द्या ना माईक. संजोग भाईचे आम्ही ऑलरेडी खूप वर्षापासून फॅन आहे आणि मी संजोग दादाला थँक्यू असं बोलू इच्छितो, कारण की खूप वर्षाने ॲक्च्युली संजोग दादा नाही आपण सर्व एवढं एंटरटेन केलं की आम्हाला काय टेन्शन किंवा कोण आजारी पण असतं, आम्ही फक्त एक ब्लॉग किंवा आम्ही एक असं व्हिडिओ पण बघतो तर आम्हाला शांती वाटते एकदम डोक्याला, एकदम आम्ही हसतो. हे खूप कठीण आहे, कोणाला आपण गातो सर्वच हसवणं हे खूप डिफिकल्ट आहे आणि जे तुम्ही करता ते हॅट्स ऑफ संजोग भाऊ त्यासाठी, आणि आई आशीर्वाद तुमचं प्रेम त्यासाठी थँक्यू सो मच. यासाठी आता आम्ही बसून ऐकू अशी गाणी गाव, कारण आम्ही सगळे थकलेलो आहोत. 2 गाणी बसून ऐकूया, नंतर परत आपला धिंगाणा चालू करू. बरोबर ना? सिट डाऊन. हे मी महाराष्ट्रामध्ये होऊ देणार नाही. बोला ओम साईराम. साईनाथ. अरे काय लाजतो यार. चिंगारी दे दिल